जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय महाराज जो उपदेश करतायत तो उपदेश आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतोय. त्या निमित्ताने कथांकडे पाहायचं कसं ते समजून घेतोय. भारतीय संस्कृती आपल्याला जी शिक्षण पद्धती सांगते ती कथात्मक पद्धतीने सांगते. याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. शिक्षण शब्दाचा अर्थ केवळ शालेय किंवा महाविद्यालय घेऊ नका. जीवनाचं शिक्षण या अर्थाने अधिक व्यापक स्वरूपात आपण तो विषय पाहतोय. मग वेगवेगळ्या कथा आपल्याला पुराणात सांगितलेल्या असतात आणि मग त्या कथांच्या माध्यमातून जीवनात कोणते गुण स्वीकारायचे किंवा कोणते अवगुण त्यागायचे याच्यावर चिंतन केलेलं असतं. अशी सगळ्यांनी ऐकलेली एक मजेदार कथा आहे. सगळ्यांना आपल्याला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण आज फक्त एका गोष्टीचं चिंतन आपण त्यातल्या करू. समुद्र मंथनाची कथा. ही समुद्र मंथन कथा आपण सगळ्यांनी केव्हा ना केव्हा तरी ऐकलेली आहे. अमृत मंथन, समुद्र मंथन नावाने ती ओळखली जाते. त्या कथेमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत त्यातल्या एका पैलूकडे मला आपलं लक्ष वेधायचंय. सगळी कथा आटोपली, समुद्र मंथन संपूर्ण झालं, भगवान धन्वंतरी प्रगट झाले, अमृताचा कलश घेऊन निघाले आणि जोरात कोणीतरी देवता ओरडून गेली, हेच अमृत. आणि जसं ओरडले तसं राक्षसांनी तो अमृताचा कलश पळवला. आता काय करायचं? राक्षस शरीरात शारीरिक ताकदीने जिंकता येत नाहीत, हा देवतांचा पूर्वापार अनुभव होता. आणि मग आता करायचं काय? स्वाभाविक सगळे भगवान विष्णूंना शरण गेले. भगवान विष्णूंनी वेगळाच प्रकार केला, मोहिनी वेश धारण केला असं वर्णन आहे. याचा अर्थ एक कमालीच्या सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये भगवान नटले आणि तशा अवस्थेमध्ये ते त्या राक्षसांच्या समोर आले. राक्षसांनी आपले सगळे, कारण तो प्रत्येक जण कलश पळवायच्या याच्यात होता, ते भांडणं थांबवले, ते सगळं चालू असलेलं कार्य थांबवलं आणि सगळे एकमेकाला म्हणताय, हे थांबा जरा, सुंदर स्त्री आलेली आहे. आमचे गुरु महाराज याच्यावर जेव्हा विवेचन करायचे ते फार मस्त सांगायचे, हाती असलेलं काम कितीही श्रेष्ठ असलं तरी समोर बाई दिसल्यानंतर जे बंद करतात ना त्यांना राक्षस असं म्हणतात. राक्षस शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. राक्षसांनी तो कलश आपणहून त्या मोहिनीच्या हातामध्ये दिला. तिने स्वाभाविक राक्षसांना सांगितलं, अरे म्हणजे कश्यपाची मुलं आहात. कारण जसे देवता कश्यपाचे पुत्र आहेत तसे राक्षस सुद्धा कश्यपांचेच मुलं आहेत. दैत्य ज्यांना आपण म्हणतो, कारण जसं आदितीपासून जन्माला आले म्हणून सगळ्या देवांना आदित्य असं म्हणतात, तसं दितीपासून जन्माला आले म्हणून सगळ्यांना दैत्य असं म्हणतात. दोन्ही कश्यपांची संतती. माता बदलली हे सूत्र समजून घ्या. ते या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे की तुमची पितृ पद्धती एकच आहे, दोघांचेही वडील एकच आहेत, पण दोघांच्या वडिलांचं जरी एकत्व असलं तरी माता बदलल्या की दोघ जण बदलले. याचा अर्थ आपल्यातलं चैतन्य जरी समान असलं तरी परिस्थिती जशी बदलते तशी व्यक्तीची रचना बदलत असते, त्याच्या गुणांची पद्धती बदलत असते. आणि म्हणून देव आदितीच्या पोटी आले, सत्वगुणी झाले. दुसऱ्या बाजूला दैत्य दितीच्या पोटी आले, तमोगुणी झाले, कारण परिस्थिती बदलली. ते आपल्याला सांगायचं या निमित्ताने पुराणकारांना. ते दैत्य कश्यपाचे पुत्र असल्यामुळे ती स्वाभाविक मोहिनी म्हणते, अरे स्नान केल्याशिवाय कसं काय खाता? ही काय भारताची पद्धती आहे का? दैत्यांनाही पटलं, सगळे स्नानाला गेले असं वर्णन आहे. इकडे देवतांची मात्र पंगत भगवान विष्णूंनी बसवून दिली. ते नित्य शुद्ध आहेत या कल्पनेने त्यांना भगवान विष्णूच दिसत आहेत, दैत्यांनाच फक्त ती मोहिनी दिसतीये. ही रचना आपल्याला कथाकार सांगतात. देवांची पंगत बसली, सगळे देव एका रांगेमध्ये बसलेले आहेत आणि भगवान विष्णू त्यांना त्या मोहिनी रूपामध्ये अमृत वाटत आहेत. प्रत्येक जण अमृत हातावर घेत आहे. लांबून एका दैत्याने, स्वरभानू त्याचं नाव, तो स्वरभानू नावाचा राक्षस लांबून पाहतो आणि तो धावत आला, बाकीच्यांना सोडून आला. वैयक्तिक स्वार्थाकरता आपल्या सोबतच्यांना सोडून देतात त्यांना राक्षस म्हणतात. राक्षस शब्दाची आणखीन एक व्याख्या निमित्ताने आपल्या समोर आली. तो स्वरभानू धावत आला आणि सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसला. सगळ्यांच्या हातावर वाढत वाढत भगवान चाललेले आहेत. जसं त्याच्या हातावर पडलं त्यांनी पटकन चाटलं आणि जसं त्यांनी ते पटकन चाटलं हे दोघे जण ओरडले, सूर्य आणि चंद्र, हा आमच्यातला नाही. का आमच्यातला नाही? कारण ही दैवी पद्धती नाही. या निमित्ताने ते आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी, जे वेगवेगळे जीवनावश्यक गुण शिकवू पाहतात त्याकडे आपल्याला लक्ष गेलं पाहिजे. दोघांनी म्हणजे सूर्यानी आणि चंद्रांनी सांगितलं हा आमचा नाही.
का? कारण यांनी हातावर पडल्याबरोबर चाटलं. ही भारताची पद्धती नाहीये. भारताची भोजन पद्धती, भोजनातली नियमशीलता जी आहे ती समजून घेतली पाहिजे. संपूर्ण पदार्थ निर्माण करायचे, स्वयंपाक सिद्ध झाला की नैवेद्य वाढायचा, तो भगवंताला अर्पण करायचा. त्यानंतर वापस आल्यावर सगळी पंगत बसणार, सगळे पदार्थ वाढणं झाले की मग वदनी कवळ घेता इत्यादी प्रकारे श्लोक व्हायचे आणि मगच भोजनाला आरंभ करायचा. ही भारताची पद्धती आहे, लक्षात घ्या. हातावर पडलं की चाटलं, ही भारताची पद्धती नाही. असं नसतं खायचं, असं जेवायचं नसतं. हे या निमित्ताने आपल्याला ते सांगतायत. जीवनातल्या अत्यावश्यक गुणांचं या पद्धतीतून शिक्षण दिल्या जात आहे. आणि त्याच ज्याने हातावर पडल्याबरोबर चाटलं म्हणून त्याला भगवंतानी मारलं. पण अर्थात तोपर्यंत अमृत घशात गेलं होतं, गळ्यामध्ये अमृत पोचले असल्यामुळे ना त्याचा शरीराचा भाग मेला ना मस्तकाचा. आणि म्हणून नुसतं मस्तक जे राहिलं त्याला राहू म्हणतात आणि नुसतं धड जे राहिलं त्याला केतू म्हणतात. इत्यादी ती कथा आहे. अर्थात मला त्याच्यात आता नाही शिरायचंय. त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे ना ती महत्वाची आहे. कोणती? जिंकण्याकरता सगळ्यात कठीण असणारा अवयव जो कोणता असेल तर तिचं नाव जीभ आहे. मोठी अद्भुत रचना आहे, लक्षात घ्या. तुमच्या माझ्या शरीराची रचना करताना भगवंतानी नसेल म्हणत तो मग निसर्गाने कोणत्याही पद्धतीने समजून घ्या या संपूर्ण शरीरामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, कारण वैशिष्ट्यपूर्ण तर सगळेच अवयव आहेत, कोणताच अवयव निरर्थक नाही. प्रत्येकाचा उपयोग आहे, प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे. पण एक अत्यंत महत्वाचा अवयव कोणता असेल तर तो जीभ आहे. किती मजेदार आहे रचना, लक्षात घ्या. भगवंतानी निर्माण करताना तुमच्या माझ्या शरीरामधले सगळे अवयव, जवळजवळ सगळे अवयव दोन दोन निर्माण केले. कोणत्या पद्धतीने? डोळे दोन आहेत, कान दोन आहेत, नाकपुड्या दोन आहेत, हात दोन आहेत, पाय दोन आहेत. आणि गंमत लक्षात घ्या, हे सगळे अवयव दोन दोन असले ना तरी या सगळ्या अवयवाला एक एकच काम आहे. म्हणजे दोन डोळ्यांनी मिळून पाहणे हेच काम आहे, दोन कानांनी मिळून ऐकणे हेच काम आहे, दोन हातांनी हाताचे काम ठरलेले आहेत, दोन पायांनी चालणे हेच काम आहे, दोन फुफ्फुस सुद्धा दिले, त्याचा विषय आपल्याकडे वापरला, अनेक अवयव असे दोनच्या संख्येत दिले. पण लक्षात घ्या या सगळ्या निदान ज्ञानेंद्रियांचा विषय करून घ्या. त्या ज्ञानेंद्रियांमध्ये एकच असा अवयव आहे जीभ नावाचा, जी एकच दिली. आणि गंमत अशी आहे ती एक असली तरी ती दोन्हीकडे आहे. म्हणजे ती ज्ञानेंद्रियातही आहे आणि ती कर्मेंद्रियातही आहे. म्हणून मजेदार रचना आहे, लक्षात घ्या तिची. ती ज्ञानेंद्रियामध्ये रसनेंद्रिय स्वरूपात आहे, कारण तिने आपण रस ग्रहण करतो. आणि ती कर्मेंद्रियामध्ये वाक इंद्रिय म्हणून आहे, बोलण्याकरता उपयोग करतो. लक्षात घ्या किती मजेदार रचना आहे. बाकी सगळे अवयव दोन दोन, काम त्यांना एक. ही निर्माण केली एक, हिला काम दिले दोन. किती मजेदार रचना. कशा करता अशी केली असेल? जणू काही भगवान आपल्याला सांगतायत, लक्षात घ्या बाकी सगळ्या अवयवांचा उपयोग दुप्पट असला पाहिजे. दुप्पट पहा, दुप्पट ऐका, दुप्पट काम करा, दुप्पट चाला, या सगळ्या गोष्टी दुप्पट असल्या पाहिजे. बोलणं कमी असलं पाहिजे. ज्याला खऱ्या अर्थाने कार्य करायचंय त्याचं बोलणं कमी असलं पाहिजे. इथे बोलणं याचा अर्थ वक्तृत्व या अर्थाने नाही म्हणत आहे, बडबड या अर्थाने म्हणतोय. वापर जिभेचा जितका कमी कराल तितकं तुम्ही कार्यात लक्ष देऊ शकाल. कारण नाही तर मला असं करायचंय, तसं करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, याच्यावरच चर्चा आणि प्रत्यक्ष काम काहीच नाही. अशी रचना नसली पाहिजे. या अर्थाने जिभेचा वापर म्हटला तो कमी असला पाहिजे. आणि एक सोडून तिला दोन कामं दिले, याचा अर्थ जास्तीत जास्त वेळ तिचा उपयोग नियंत्रित असला पाहिजे. कारण सगळ्यात कठीण आहे नियंत्रण करायला, पण लोक पंचायत करतात, अनेक जण गडबड करतात. तिचा एकच उपयोग केला पाहिजे, एक तर खाण्यासाठी नाहीतर बोलण्यासाठी. गंमत अशी आहे, लोक बोलता बोलता खातात आणि खाता खाता बोलतात. नसली पाहिजे अशी रचना. एकच उपयोग असला पाहिजे, हे शास्त्रकार आपल्याला सांगतात. आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या माझ्याकडच्या कोणत्याही व्रताचा विचार घ्या, उपवास ज्याला आपण म्हणतो त्याचा विचार घ्या. दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एक, काही खायचं नाही. दोन, काही बोलायचं नाही. किती मजेदार रचना आहे.
दोन नियम कोणत्याही व्रतामध्ये, कुठल्या अगदी रोजची पूजा करायला जरी बसले तरी पूजेत सुद्धा हे दोन नियम आहेत. पूजा करताना काही बोलायचं नाही, जप करताना काही बोलायचं नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्यावेळी काही खायचं नाही. याचा अर्थ दोन्ही पद्धतीने सांगितलं, जिभेचे दोन्ही उपयोग बंद करा. याचा अर्थ जिभेचा न खाण्याचा उपयोग ना बोलण्याचा उपयोग. का? कारण ती नियंत्रण करण्यास सगळ्यात कठीण असणारा अवयव म्हणून तिचं वर्णन आपल्या समोर केलं. म्हणून तिच्यावर नियंत्रण आणि सगळं जग जिंकता येतं, जीभ नाही जिंकता येत. अनेकांची पंचायत आहे, बाकी सगळ्या अवयवांची आपल्याला नियंत्रण करण्याची क्षमता कदाचित प्राप्त होईल. जिभेचं नियंत्रण अत्यंत कठीण आहे. आणि गंमत अशी आहे, बाकी सगळे अवयव, कारण त्या सगळ्या अवयवांमध्ये बहुसंख्य अवयव या अर्थाने आतमध्ये हाडं आहेत, आणि आतमध्ये हाडं असल्यामुळे हाडांची झीज होते. आणि म्हणून जसं जसं म्हातारपण येतं, वृद्धत्व येतं, तसे बाकी कर्मेंद्रिय जे आहेत ते शिथिल होत जातात. पण एकच कर्मेंद्रिय, एकच ज्ञानेंद्रिय जीभ सतत चालत राहते. मोठी अजब रचना आहे, कारण तिला हाडच नाहीये. आपल्याकडे शब्दही वापरला जातो, तुझ्या जिभेला काय हाड आहे का? नसतंच, ते कोणाचंच नसतं. म्हणून तर ती थकत नाही, म्हणून तर ती झिजत नाही. आणि म्हणून अगदी म्हातारपणामध्ये आपल्याला अनेक जागी पाहायला मिळेल, अनेक व्यक्तींच्या बाबतीत पाहायला मिळेल, हातपाय काम करत नाही पण तोंडाचा पट्टा सतत सुरू असतो. कारण ती जिंकणंच सगळ्यात कठीण आहे. आणि म्हणून तिची जिंकण्याची रचना आपल्याला दत्तगुरु सांगतायत. कारण हिचा अतिरेक झाला तर माणसाचा विनाश निश्चितच आहे. कारण ती सगळ्यांना मूळ स्वरूपात ऊर्जा पुरवणार आहे आणि शरीरातली ऊर्जा बाहेर व्यक्त करणार आहे. कारण शरीराला ऊर्जा, याचा अर्थ अन्नाच्या माध्यमातून शरीर चालणार आहे, आणि खाणे नावाची गोष्ट तिच्या हातात असल्यामुळे तिच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला ऊर्जा प्राप्त होणार आहे. आणि प्राप्त झालेल्या ऊर्जेतून जे विचार तयार होणार आहे त्या विचारांची अभिव्यक्ती सुद्धा तिच्याच माध्यमातून आहे. आणि गंमत लक्षात घ्या, हिच्या या दोन्ही कामात गडबड झाली तर माणसाचा विनाश निश्चित आहे. म्हणजे चुकीचं खाल्लं तरी तो संपणार आहे, आणि चुकीचं बोललं तरी संपणार आहे. म्हणून ती नियंत्रण करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून सांगितली. आणि जर तिला नियंत्रित नाही करता आलं तर विनाश कसा होतो हा आपल्याला रसनेच्या माध्यमातून, रसनेच्या आसक्तीच्या माध्यमातून विनाशाचा जो सूत्राचा भाग आपण पाहतोय तो विनाश सूत्राचा 5वा भाग आपल्या समोर सांगितला. कारण आधी आपण 4 पाहिले. रूपासक्तीच्या माध्यमातून पतंग कसा नष्ट होतो त्याचा विचार केला, गंधासक्तीच्या माध्यमातून भुंगा कसा नष्ट होतो त्याचा विचार केला, स्पर्शासक्तीच्या माध्यमातून हत्ती सुद्धा कसा नष्ट होतो याचा विचार केला, संकटात येतो नष्ट होतो शब्दाचा अर्थ त्याचा विचार आपण केला, कशा पद्धतीने श्रवणाशक्तीने हरिण आपल्याला पकडले जातं याचा विचार आपण मागच्या भागात केला. इथे आता शेवटचा विचार या पद्धतीतला मांडताना दत्तप्रभू म्हणतायत, रसनेवर नियंत्रण नसलं तर माणसाचा जीव जातो. कोणाकडून शिकले ते म्हणतात, मी पुढचा गुरु केलाय मासोळीला. कारण मासोळी अन्नग्रहणाच्या नको त्या पद्धतीमुळेच नष्ट होते. कशी पकडतात? साधा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला, आपण अनेकांनी पाहिलेला, गळ टाकल्या जातो, लोखंडी असा प्रकारचा आकोडा तयार केला जातो. त्या आकोड्याच्या सुरुवातीला टोकाला काहीतरी खाद्य लटकावल्या जातं आणि ते खाद्य खाण्याकरता मासोळी जोरात येते, विचार न करता गिळंकृत करते, आत्मसात करायचा प्रयत्न करते, न खात विचार करता, न चावता. पहिल्यांदा पाहिलं असतं, चावून कदाचित पाहिलं असतं, गिळलं नसतं ना तर मेली नसती, पण ती पूर्णच्या पूर्ण घास गिळंकृत करायला जाते आणि मग तो आकोडा तिच्या घशामध्ये अडकतो आणि मासोळी पकडली जाते. ही जी पद्धती आहे ती पद्धती भगवान दत्तप्रभूंनी पाहिली आणि त्यावर आधारित भगवान दत्तप्रभू म्हणतायत की लक्षात घ्या, अशा पद्धतीने विचार न करता खाल्लं की विनाश होतो. हे मी त्या मासोळीकडून शिकलो. कारण ग्रहण करताना काय ग्रहण करायचं हे कळलं पाहिजे. आणि ग्रहण हा शब्द अधिक व्यापक पद्धतीने घ्या. केवळ पोटात खाल्ल्यानंतर, जिभेनी खाल्ल्यानंतर पोटात जातं तेवढ्यालाच ग्रहण नाही म्हणत. डोळ्यांनी जे पाहतो ना त्यालाही ग्रहण म्हणतात, कानाने जे ऐकतो ना त्यालाही ग्रहण म्हणतात. आणि म्हणून आपल्याकडे योगशास्त्रात एक कमालीचा सुंदर शब्द आहे, प्रत्याहार. प्रत्याहार याचा अर्थ प्रति आहार.
आहार शब्दाचा अर्थ ग्रहण करणे. तुम्ही जे काय खाताय, जे काय पाहताय, जे काय ऐकताय, त्या प्रत्येक आहाराच्या वेळी जागृतता असली पाहिजे. मी काय खायचं याचं भान असलं पाहिजे, मी काय पाहायचं याचंही भान असलं पाहिजे, मी काय ऐकायचं याचंही भान असलं पाहिजे. तो विषय मी व्यापक करून आपल्या समोर सांगतोय. विषय खाण्याचा चालू आहे, पण चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर नष्ट होतं. पण मी एवढ्या करता व्यापक केलं की लक्षात घ्या, चुकीचं अन्न पोटात गेलं 2-3 दिवस त्रास होईल. शरीराची रचना आहे, फेकून तरी दिल्या जाईल, उलटी तरी होईल किंवा अधपतित मार्गाने निघून तरी जाईल. पण लक्षात घ्या, जे डोळ्यांनी ऐकलेलं जर चुकीचं पाहिलेलं असेल, कानांनी जर चुकीचं ऐकलेलं असेल, तर ते ऐकलेलं पाहिलेलं जर चुकीचं मेंदूत जाऊन बसलं ना, तर त्याला काढायचा मार्गच नाहीये. कारण ते स्थिर होणार आहे. आणि म्हणून तिथे जागरूकता अधिक असली पाहिजे. पण जर चुकीचं नुसतंच गिळत गेलो तर त्या गिळण्याच्या प्रक्रियेने मासोळी जशी नष्ट होते ना, तसं चुकीचं अन्न ग्रहण केल्याने मनुष्य सुद्धा नष्ट होणार आहे. रसनेच्या वर नियंत्रण नसलं तर त्यातून कसा विनाश होतो हे दत्तप्रभू मासोळीकडून शिकले. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.